पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन त्यावेळेला ह्या ठाण्यावरती भगवा झेंडा फडकलेला आहे, तो पाहण्यासाठीच येईन. कुठेतरी दिघे साहेबांची प्रतिकृती किंवा दिघे साहेबांचा शिष्य म्हणून त्यांचं एक चित्र उभं राहतं. उनको खाली बस काम करने का शौक है. बस सुबह उठते 18 घंटा काम करते. त्यांचं असं नाहीये का करू बघू हे शब्द त्यांच्याकडे नाहीये. सर्व समाजासाठी काम करतात, फक्त कोल्हे आग्रहांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी करतात. आमचा जो रोजगार आहे, जी रोजीरोटी आहे ती आम्हाला त्यांनी मिळवून दिली. कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे हा भेदभाव त्यांच्यामध्ये नाही. लोकांच्या अडचणी काय आहेत हे सर्व त्यांना माहिती आहे. हा जो स्पीड मेंटेन ठेवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे ते ठाण्यात आता डेव्हलप होतं. 2014 नंतर जो ठाण्याचा विकास झपाट्याने झालेला आहे, 3 ओव्हरब्रिजेस जे झालेले ठाण्यामध्ये, हे कन्व्हिनियन्सच्या दृष्टिकोनातून अतिशय कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे लोकांची. हे जे वॉकिंग जॉगर्स पार्क चालू केलेले आहे त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा खूप फायदा होतो. साहेब महापौर झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्या सगळ्या पिरियडमध्ये त्यांनी जो लक्ष टाकून इथे जे काम केलं, शहीद उद्यान केलं, ह्या पाण्याच्या टाक्या दिसतात तुमच्याला त्या बांधल्या, बरेच कार्यक्रम केले त्यांनी. पाथवे बनवला, रुंदीकरण केलं, सुशोभीकरण केलं, जिम केलेत. आणि या गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता गार्डनच्या सुशोभीकरणाने गार्डनचा आनंद नागरिकांना कसा घेता येईल ह्याच केवळ इच्छेने आम्ही पण त्यांच्याबरोबर राहिलो. आज ठाण्याला एक वेगळी दिशा लागलेली आहे. इतकं स्वच्छ ठाणं ह्याच्यापूर्वी आम्ही कधी बघितलंच नव्हतं. गेल्या 5 वर्षात जे ठाणे स्टेशनचं काम केले माननीय खासदार राजेंद्र विचारे साहेब, त्यासाठीच्या आधी या ठाणे स्टेशनच्या परिसरमध्ये PMT बसेस सगळ्या खाली लागत होती. बस कुठे भेटतात का रिक्षा कुठे भेटतात यामध्ये अडचण व्हायची आणि ह्याच्यामुळे पब्लिकला भरपूर त्रास व्हायचा. ठाणे स्टेशनला 1+1 पार्किंग प्लाझा तयार केले आहे, ब्रिजचं काम केलेलं आहे, 10 ऑटोमेटिक लिफ्ट लावलेले आहेत, जिने बनवले. अपना ऑटो का जो क्यू है वो अलग से सेपरेट कर दिया है. बस का जो सेटअप है वो अपार करके उससे बहुत बेनिफिशियल हो गया. वयस्क लोकांपासून ते अपंग लोकांसाठी जे लिफ्ट तयार केलेली आहे त्यांनी, ते आपण बघू शकता. आता हे लिफ्ट झाल्यापासून तेवढा आमचा त्रास वाचलाय. मीरा भाईंदर के अंदर तो आज तक जितने भी सांसद हुए उसमें से सबसे विकास का काम उन्होंने किया. मेजर इम्प्रूवमेंट्स है. टिकट्स का क्यू एक तो कम हो गया है बिकॉज ऑफ दिस ATVM एंड ऑल. पहले लाइन लगा था, अभी तो मशीन से टिकट निकल जाता है. हर चीज की सुविधा हो गई है. एक्सलेटर वगैरह बन रहा है, प्लेटफॉर्म काफ़ी चौड़े हो गए हैं, तो जो भीड़ ज़्यादा होती थी चलने में हम लोग को काफ़ी धक्का मुक्की होता था, बट अभी ऐसा नहीं है. ये इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव. किसी ने की है तो यहाँ पे कुछ उल्टा नहीं होना चाहिए. लेडीज़ के लिए बहुत सेफ्टी है. एक वो रहेगा कि हाँ एक देख सकते हैं उसमें कि हाँ कहाँ पर हुआ क्या हुआ क्राइम, तो रात में आने के टाइम एक प्रोटेक्शन रहता है मुझे भी कि नहीं मैं सेफ हूँ, मैं सेफ जा रही हूँ. आज ठाणे स्टेशनमध्ये समजा कोणाला काय अटॅक वगैरे आला तर लगेच ठाणे स्टेशनच्या बाहेर एक डॉक्टर बसलेला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2च्या बाहेरच तिथे मेडिकल स्टोअरची सुविधा झालेली आहे. ब्रिज नव्हता त्यावेळेला आम्हाला रेल्वे क्रॉसिंग करावं लागायची. तो जुना पूल हलायचा, त्यामुळे ब्रिजवर चढणं खूप कठीण होतं. इथे आम्ही ऍक्सिडेंट झाले होते, ट्रेन अडवलेले आहेत. एका बॉडीवरून तर 7-8 वेळा ट्रेन निघून गेलेली आहे. आम्हाला कोणाला माहिती नाही. विचारे साहेबांच्या माध्यमातून हा ब्रिज बांधला तर मोठ्या आणि एकदम भक्कम आणि चांगल्या दर्जाचा बांधलाय. जे काय करायला लागलेत ना आता ते चांगलंच आहे. आपली काय बांधील ह्याची जाणीव जेव्हा असते प्रतिनिधीला त्यावेळेला असे काम होतात. या 15-16 वर्षात जे झालं नव्हतं ते खासदार साहेबांनी संपूर्ण विकास केला सानपाड्याचा. शिक्षणाचं वातावरण सुद्धा खूप चांगलं लागतं. वातावरण चांगलं नसलं तरी खूप फरक पडतो मुलांच्या शिक्षणावर. पण जेव्हा ते सर्वे करायला आले व्यायामशाळेचा तेव्हा समोरच शाळा बघितली, तेव्हा त्यांनी विचारले की हे काय म्हणून. तर आम्ही सांगितलं आपली महानगरपालिकेची शाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये मुलांना बसवण्या इतकीही जागा तिथे शिल्लक राहत नाही, इतकी शाळा गळते, त्याच्यामुळे हे प्लास्टिक बांधावं लागतं. आमच्या सांगण्यावरून त्यांनी प्रयत्न करून त्या शाळेचं काम घेतलं हाती आणि ते आम्हाला 100% पूर्ण करून दाखवलं. कुठलेही नेते मंडळी असो या कुठलीही मोठी व्यक्ती असो
जेव्हा ही शाळा बघते ना त्यांना विश्वास बसत नाही की ही महानगरपालिकेची शाळा आहे. शाळेची दुरुस्ती पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत झाली. आज शाळा आमची बघितली असेल आपण, किती सुसज्ज शाळा आहे. ई लर्निंग वगैरे, कॉम्प्युटर लॅब वगैरे ह्या सर्व गोष्टी आल्यामुळे शाळेतले जे विद्यार्थी प्रायव्हेट शाळेमध्ये जात होते ते परत सरकारी शाळेमध्ये आले. इथे शिक्षण घेणारा विद्यार्थी जो आहे की तो माथाडी कामगार असेल, घरकाम करणाऱ्या त्या पालकांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. जवळजवळ 20 संगणक आणि प्रिंटर या विद्यासंकुलाला त्यांनी दिलेले आहे. युनिव्हर्सिटी सब सेंटर हा एक आता ठाण्यात झाल्यामुळे कल्याण डोंबिवली ठाण्यात राहणाऱ्या मुलांना त्याचा फार फायदा झालेला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते असंच चालू राहावं. 14 वर्ष झोपडपट्टी विकासचं काम आमचं सुरू होतं. आता बऱ्याच वर्षापासून लोकांचे स्वप्न आहेत की बिल्डिंगमध्ये जायचे, तर काही दिवसात पूर्ण होणार आहेत. प्रत्येक वेळी साहेबांकडे जाऊन आम्हाला मदत घेऊन आता आम्ही यशस्वी त्याच्यामध्ये झालेलो आहोत. आमच्याकडे पाणी यायच ना, एका दिवशी नाही टाकून पाणी दिलेले आम्हाला. आमचा मोर्चा गेला होता पोलीस स्टेशनला, पाईपलाईन दुसरीला पाणी दुसऱ्याची पाणी म्हणला आलंच. नेहमी तो येतो बिल्डिंग मध्ये सगळ्या चौकशा करतो, बघतो घरामध्ये काय काय तोडमोड आहे, काय सगळं बघतो. रोडच्या साईडने गॅसची पाईपलाईन घेऊ शकत नव्हतो, तर खासदार साहेबांकडे जाऊन भेटलो आम्ही आणि त्यांनी एका फोनवरती एका महिन्यामध्ये गॅसची रोडला पाईपलाईनही टाकली आणि घराघरामध्ये गॅस लाईन चालू झाली. जवळजवळ 40 वर्ष झाले त्या इमारतींना आणि त्या धोकादायक होत्या. बऱ्याचदा स्लॅब वगैरे पडले, त्यात काही जणांना इंजुरी झाली आहे. कुठेही आवाज आला की एकदम जाग यायची की नाही काय पडतंय की काय. राजन विचारे सरांकडे व्यथा मांडली त्यांच्यापुढे, तर ते एका आमच्या हक्केला धावून आले. अगदी म्हणजे ओसी नसतानाही या घरामध्ये आम्हाला आणून ठेवलेलं आहे. खासदार सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती फंड असतो आणि तो नागरिक कामं, इथल्या ज्या अडचणी, इथल्या समस्या अशा प्रकारे खासदार सोडवू शकतात हे राजन विचारेने दाखवून दिले. याचा मी साक्षीदार आहे, याचे सर्व नवी मुंबई साक्षीदार आहे. या ठाण्यातल्या सध्या ऑटो चालत आहेत भगव्या कलरच्या, त्या महिलांना ट्रेनिंग देण्यापासून, रिक्षा काढून देण्यापासून, RTOचं लायसन बॅच काढून देण्यापासून संपूर्ण काम हे साहेबांनी केले. महिनाभर जे प्रशिक्षण होतं ते पण त्यांच्याकडूनच होतं, साहेबांकडून. की समोरचा माणूस कसा जरी आला ना तरी हँडल करू शकतो, एवढं आमच्यात म्हणजे माझ्यात तरी धीटपणा आला. उत्तम फळी 25 महिलांची आज ठाणे शहरामध्ये आबोली रिक्षाची जी स्टार्ट मानेनी स्वतःच्या पायावर उभी आहे, ते एक उत्तम उदाहरण आहे साहेबांनी केलेल्या रोजगार महिलांसाठी निर्मितीचं. महिला जी आहे ती स्वतः काहीतरी कमवू शकते आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ती जर घराबाहेर पडली तर त्याच्याहून अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी वेगळी काहीच नाही. विचारे साहेबांचा हा जो मानस आहे म्हणजे आरोग्य शिबिराचा विषय, एक उत्कृष्ट प्रकारचा असा त्यांचा हा उपक्रम आहे. विचारे साहेबांचा उद्देश आहे की स्थानिक लोकांना, गोरगरिबांना आरोग्य शिबिराचा उपयोग व्हावा. इथं जसा सर्वच प्रकारचा उपयोग होतो तसा सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व एकाच ठिकाणी भेटणार नाही, त्याला वेळ जास्त जातो. हे केलंय ती त्यांनी खूप छान केले. खासदार साहेबांनी आम्हाला सुविधा दिल्यात ही चांगली गोष्ट आहे. 9वी शिकणारी रुणाली मोरे आयुष्यात पहिल्यांदाच ठाणे रेल्वे स्टेशनवर आली होती. गर्दीतून वाट काढत असताना अचानक तिला धक्का लागला आणि रेल्वे रुळावर पडून ती लोकल खाली आली. या अपघातात तिला कायमचं अपंगत्व आलं. राजन विचारे साहेबांनी त्यांनी त्यांच्या खासदार निधीमधून मला पाय बसवले. मी तर आशा सोडली होती की माझी मुलगी चालेल म्हणून. मी त्यांचे आभार मानते, त्यांच्यामुळे आज मी माझ्या पायावरती उभी आहे. 2000 साली मार्केट तोडलं होतं, त्यावेळेला आमच्या लोकांना एकाएकी धक्काच बसला होता. आम्हाला एक चिंता होती की आम्हाला जागा मिळते की नाही मिळते. सन्माननीय राजनजी विचारे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आमची म्हणतात ना हिंमत आम्हाला हरून दिली नाही. कलेक्टरचे गोडाऊन होते तर दुसऱ्या जागी त्यांनी शिफ्ट करून इथे भाजीवाल्यांकरता म्हणजे गावदेवी भाजी मार्केट करता त्यांनी व्यवस्थित वास्तूची रचना केली. शिंदे साहेब आणि विचारे साहेबांचा हा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी आम्हाला ह्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आम्हाला हक्काची जागा मिळवून दिलेली आहे. 154 लोक जी आहेत गावदेवी भाजी मार्केटची ती एकदम खुश झालेली आहे. आता हे सगळं चांगलं आहे ना वरती, पाऊस नाही लागत, ऊन नाही लागत. त्यांचा आम्ही फार उपकार मानतो की त्यांनी आम्हाला इथं स्थलांतर आमचे गाडे स्वतः मालकी हक्कीची दिली. जवळजवळ 5 ते 10 हजार लोक दररोज ये जा करतात. 1000 ते 2000 वाहनं या ठिकाणी येत असतात. आम्ही बाजार समितीकडे सातत्याने CCTV कॅमेऱ्याची मागणी करत होतो. अद्यावत पाणपुईची मागणी करत होतो, पण कोणी पूर्ण केली नाही.
खासदारां साहेबांना आम्ही एकदाच निवेदन दिलं आणि त्यांनी ते CCTV आणि पाणपोई हे आमचे मंजूर केलेले आहे. अनेक मोठमोठ्या जमिनी या ठिकाणी आज उपलब्ध आहेत. म्हणजे विमानतळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय उदीम येईल आणि तो इथल्या प्रकल्पग्रस्तांना उपयुक्त ठरेल हा त्याच्या मागचा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. सगळ्यात मोठी अडचण या भागातल्या लोकांची पासपोर्ट मिळवण्याची. तर पासपोर्ट मिळवण्यासाठी वाशीला त्यांनी नुकतंच पासपोर्ट ऑफिसचं उद्घाटन केलं आणि लोकांचा प्रचंड त्रास, लोकांचा होणारा आर्थिक खर्च हा वाचवलेला आहे. माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांनी हा गाव दत्तक घेतला आणि तेव्हापासून या गावामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा सुरू झाली. जेटीचा जो प्रस्ताव आहे तो 44 कोटीचा निधी साहेबांनी मंजूर करून आणला. उत्तनची जेटी आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. बंधारा झाल्यानंतर आम्हाला पुष्कळाच्या सुखसोयी होती. पहिला जो दीपस्तंभ होता तो लहान होता. खासदारांनी मेरीटाईम बोर्डाकडे अक्षरशः कित्येक वेळा पाठपुरावा केला. तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणारच आहे. त्याचं भूमिपूजन आज होणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न असू द्या किंवा ठाणे शहरातील दुसरे प्रश्न असू द्या, सातत्यानं लोकसभेमध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील मंत्रालयामध्ये आवाज उचलणारा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून राजन विचारेची खाती आहे. या ठाणे जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल आणि विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर हे खासदार खूप योग्य आहेत. एक प्रगल्भ विचार घेऊन या लोकांनी नेहमीच ठाण्याचा प्रगतीचा विचार केलेला आहे. त्यांना सांगितलेलं काम कोणतं होत नाही असं होतच नाही आणि खरोखरच उत्कृष्ट प्रकारे ते कामं करत आहेत. मतलब हम लोग गुजराती लोग हैं, हम लोग राजन विचारे को बहुत मानते हैं. वो सबके लिए काम करते और हमारा समाज तो उनके लिए कभी भी उनके पीछे खड़े रहने को तैयार है. राजन साहेबांनी या मीरा भाईंदरमध्ये खरोखरच चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम आणि माननीय पालकमंत्र्यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक हे जिवंत उदाहरण त्या ठिकाणी म्हणजे राजन विचारे साहेब. भाजप सेनेचा उमेदवार निवडून जाणं याचा अर्थ आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करणं. जे काही मोदीजींनी या देशात कर्तृत्वाच्या माध्यमातून कामं केली त्यामध्ये राजन विचाराचा सुद्धा सिंहाचा वाटा है. अगर मैं उनके विकास के कामों को गिनाने जाऊंगा तो एक बड़ी लंबी फहरिस्त है उसकी. आणि ह्या ज्या सर्व डेव्हलपमेंट्स होत आहेत या सर्व शिवसेनेच्या आमदार श्री खासदार राजन विचारे साहेब यांच्या आशीर्वादाने होऊन राहिले आहेत. लोकांच्या आरोग्याविषयी एवढे काळजी घेणारे, तळमळीने काम करणारे एकच खासदार आहेत राजन विचारे सर. असे खासदार वर्षानुवर्ष आम्हाला लाभले तर या तिन्ही गावाचा विकास चांगल्या पद्धतीने आणि दुपटीने होईल. बरेच त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत आणि करतायत नाही आपलं म्हणून ते करतायत. आलेल्या माणसाला मदत करणं आणि त्याचं काम लॉजिकल एंडला नेणं हा त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. एकदम बारीक लक्ष, दिवस रात्र जाता येताना गाडी थांबवून बघणार काय चाललंय, कोण आत बसलंय का, बाहेर आहे का. कधी रात्री बोलवलं ना त्याचा फोन नंबर माझ्या, कधी रात्री बोलवा येणार आमच्याकडे चौकशी करणार. ते आहेत म्हणून आम्ही व्यवस्थित इथपर्यंत आलोय. कधीही काही लागलं तरी आम्ही त्यांना सहयोग करण्यासाठी तयार आहोत. यांना निवडून येण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. आमच्या कार्यकर्त्यांना राजन विचारे साहेब हवेच आहेत. माझं एकच म्हणणं आहे की मरेपर्यंत शिवसेना पाहिजे. उत्तन्न शिवसेना आमचा प्राण आहे, आमची जान आहे, आमचं सर्वस्व आहे शिवसेना. पुन्हा आम्हाला 2019 मध्ये खासदार राजन विचारे साहेब पाहिजे हे नवी मुंबई जनतेचे स्वप्न आहे. राजन विचारे साहेब खासदार म्हणून सतत निवडून यावे. 2019 मध्ये सुद्धा आपण अशा व्यक्तीसाठी विचार जरूर करायला पाहिजे की जे ठाण्याचा फक्त विकासच बघून राहिलेले आहे. माझं मत शिवसेनेला. माझं मत शिवसेनेला. माझं मत शिवसेनेला. माझं मत राजन विचार. माझं मत राजन विचार. माझं मत राजन विचारे. माझं मत विचारे साहेबांना. पुन्हा एकदा राजन विचारे. माझं मत आहे राजन विचारे साहेबांना. माझं मत राजन विचारे साहेबांना. तुमचं मत
माझं म्हणण्यापेक्षा आमचं सर्वांचंच मत पुन्हा एकदा पुन्हा एकदा राजन विचारे. माझं मत राजन विचारे. ही डिझर्व्स टू बी रिवॉर्डेड. मला असं वाटतं की त्यांनी परत निवडून यावं. मी तर मत देणार. पहिली सत्ता ही महाराष्ट्रामध्ये जी दिली ती ठाण्याने दिली आणि तोच विश्वास गेले कित्येक वर्ष शिवसेनेवरती ठेवलेला आहे. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाणेकर असतील, नवी मुंबईकर असतील किंवा मीरा भाईंदरचे लोक असतील, हे सर्व शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करतील अशी आशा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा शिवसेना, भाजपा, रिपाई, शिवसंग्राम, रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजय करा. निशाणी धनुष्यबाण.